गरज होती दौलतला लढायची? अरे त्याचा बाप आमदार आहे, आमदार. राजकारणी लोकांबरोबर वैर काय करायचं आपल्याला? यांना सांग ती जागा दौलतच्या बापाची नाही, आंबीररावाची. ती जागा मी बघितली होती माझ्या स्पोर्ट्स अकॅडमीसाठी. ही नंतर आलाय तिथं. अरे कवा क्रिकेटचं फॅट डोसक्यातून जायचं तुमच्या? मी मेल्यावर. इकडून काय उपयोग होणार नाही आभ्या, इकडून काय उपयोग होणार नाही. नॅशनलला खेळलो असतो, गेलो होतो सिलेक्शनला. झटका आला, खेळू दिलं नाही. झालं ते झालं, झालं ते झालं. आता उगा उघडत बसून काय फायदा? त्यांची त्याची काय कारण असते. पुढं काय करायचं ते ठरव. आपला बाप आणि आपलं स्वप्न विरुद्धार्थी शब्द आहे दाबे. काही असू दे दादा, स्वप्न तर मी सोडत नाही. आता आपल्या गावात स्पोर्ट्स अकॅडमी होणार म्हणजे होणार, पाहिजे. ती मला नाही ना जमलं. आपल्या गावची पोरं करतील, देशासाठी खेळतील, बघतो. वा वा वा. पर लक्षात ठेव, सोपं नाही. माहिती. आपला बाप एक नावापायी देणार नाही. मला नको पण आहे त्यांच्याकडनं काही. पूर्ण आणशील. केलंय मी, लोनसाठी अप्लाय केलंय. काय माझा प्लॅन रेडी. कागदावरचे प्लॅन सोपे असतात, प्रत्यक्ष उतरायचं म्हणलं ना की अवघड होत्यात. पण मला माहिती, तू मागे नाही हटणार, तू पुढेच जाणार. मला माहिती. एक सांगू आधी, मागे वळून पाहिलंस ना की तुला तिथं मी उभा दिसेल. मग तुझी पार्टनेस वाढणार. माहितीये का, जरी हारलो हे हारत बिरत नसतं कोणी. आपण हारत नसतो, आपण जिंकतो किंवा शिकतो. लढ बाबा लढ. आहे मी, लढ. प्याला ना परत. थोडीशी. अरे काय थोडीशी दादा, पल्लफ आली. काय नेहमीच आहे. पण मी आता दारूच्या नशेत नाही बोललो बर. आणि बोललो जरी असलो तरी दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो. ते तुझ्या बँकेचं प्लॅनचं कुठवर आलं बोल. चाललंय, कागदपत्र आहेत आपली रेडी. जाईल उद्या बँकेत. ना तिची बँक. तिची नाही ती बँक, कामाला येते तिथं. तेच ते, तेच ते. तिचं लग्न ठरलं, कळलं ना? हा कळलं. मग काय मग काय, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. का नाचू आता मग. चांगली मुलगी घालवली अभे, चांगली मुलगी घालवली. टॅलेंट फक्त शहरातच नाही तर गावात पण आहे. पण गावातल्या मुला मुलींना वाव मिळत नाही. गावातली मुलं आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवरती मोठं करतील याचं भान कोणालाच नव्हतं. पण ते नॉलेज आपल्या अभिमन्यू दादाला होतं. आपला अभिमन्यू रणजी खेळलेला, नॅशनल टीम मध्ये जायचा, पण काही घरगुती कारणामुळे ते राहून गेलं. पण आपला अभिदादा हरला नाही. त्याने आपल्या गावातल्या मुलांसाठी गावामध्ये अकॅडमी सुरू करून गावातल्या मुलांना तयार केलं. मी आमच्या राज्याच्या क्रीडा मंत्री महोदयांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी आमच्या अभिदादाचा जाहीर सत्कार करावा. टाळ्या. अभी काय काय
चांगलं स्वप्न मोडलंच माझं. हो का? सॉरी बर का. काय पाहिलं स्वप्नात? पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. काय? स्पोर्ट्स अकॅडमी झाली माझी. देशासाठी पोरं खेळतात त्याच्यातून. स्वप्नात पण तेच. अरे अभि, एवढी चांगली नोकरी आहे, चांगलं घर आहे, लग्न करावं, आम्हाला नातवंड द्यावी. एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतो तू. कसलं ते अकॅडमी फॅकॅडमीचं खोल रे. म्हणजे मनात पण तेच आणि स्वप्नात पण तेच. नुसतं सपनात नाही, हे सत्यात उतरवल्याशिवाय गप राहणारच नाही मी. पाय तू. गजा काका बरे आहात ना? हा मग मला काय होतंय? बापू पाणी तापलंय. बापू पाणी वतलंय. आलं आलं. लते लते आपल्याला आज देवीला नारळ व्हायला जायचंय बरं का ग. संध्याकाळी जाऊ. अगं नाही, नवच बोलले मी. आत्ताच जायचंय आपल्याला सकाळी. अगं कामावर जायचंय ना. साहेबांना फोन कर, आज जरा उशीरच होईल म्हणा. अगं मी नवच बोलले ना. काय अशी काय करते? नाही नाही, तू साहेबांना फोन कर. अगं जायलाच पाहिजे आपल्याला. धर फोन कर साहेबांना. आवर, चल लवकर कर लवकर. अरे गजाल नाही का? तेवढं हे झालं की वरचं क्लिअर करून घ्या. हा, बघू मग. ए आब्या, आलो. क्लिअर करून घ्या वरचंही. झाला का? हा बघ प्लॅन. भारी आहे रे. तुलाच बांधायचंय. अगं पहिलं ते आवरणं पटकन. पावसा पाण्याचे दिवस आहे, लवकर जाऊन लवकर येऊ ना. काय लय कामं पेंडिंग येतात बँकेमध्ये. अगं देवीला नारळ व्हायला ना की तुझी सगळी पेंडिंग कामं होतील बघ. नाही ग बाय, अख्खा दिवस त्यातच जाईल. नको अगं, लगेच जाऊन लगेच येऊ ना बाई. चाल लवकर. नाही नको. नाही नाही, चाल. हे घे. अगं चाल लवकर लते. आई ऐक ना अगं. चाल लवकर चाल. आई त्यावेळी का ग ठरवतेस तू आई? अगं देवाचं असतं ते. उशीर होतोय. अगं आई उशीर होतोय सांगितलं ना. लवकर पटापट चल. कुठं निघाले तुम्ही? ते देवी यायची ओटी भरून येतो. चाल लवकर. येतो बापू. हो. आंबीराव भेटले का रे? दुपारी जातोय. तू येतो का? हा येईन ना. तसं काय सुट्टीच आहे मला. हे स्लॅबचं काम होतं म्हणून आलो सकाळी. अरे ते 2 वाजता भेटताय. तू निवांत जेवण बिवण करून ये. तुझं स्वप्न लवकर पूर्ण करू गडे आपण. मस्त गावात स्पोर्ट अकॅडमी बनवू. तो प्लॉट पण आपणच विकत घेऊ. तो दौलत बसल हात चोळत. स्पोर्ट्स अकॅडमी झाली पाहिजे गाड्या मैदानावर. होईन रे. त्या लोणचं काय? आहे चाललंय, होईल ती पण. हंबीरावना मी तयार करीन, पण पैसे मात्र लागतील. माझी काय एवढी कॅपॅसिटी नाही. बाकी सगळं मी करीन. गावात स्पोर्ट अकॅडमी मात्र झाली पाहिजे. आपली पोरं मोठी होऊ दे. गावाचं मस्त नाव काढू दे. चल चल आई, उशीर झालाय गाय. इकडे पाहून जरा हळूच हात दे. चल. भगवान भाऊ चला ना. कुठं? देवळात जायचंय. चला बस. हा. लते जरा मध बस बाई. काय भगवान भाऊ, सारखी सारखी चेष्टा नका करू. हा बस 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 बस. वहिनी हा बातमी कळली बरं का? हा मग डांगरच पिटला होता गावभर. अहो, काय वहिनी, अख्ख्या गावामध्ये चर्चा आहे. आपली लेक आता बाहेर गावी जाणार हं? मी मला वाटलं होतं शेजारीच जाते का नांदायला आपल्या उत्तम रावांकडे. भगवान भाऊ हं? आता चिडू नका, तसं काय बी नाही. भाऊजी
या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात. आता ब्रह्मदेवाने जिथं गाठी बांधल्या तिथं जुळणार ना. आणला ते उद्यापासून रोज गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायचं आणि बारीक व्हायचं बरं का. आता बापू हुंडा देत आहेत ना, मग कशाला बारीक व्हायचं? गप गलते. भाऊजी हा हा पोरगा आहे बघा, सज्जन नाव आहे. ओ वहिनी, अहो, याच्यापेक्षा आपला आब्या चांगला आहे की हो. चला भाऊ, उशीर होतोय. बर 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 ठीक. होणार होणार विकास शेठ सगळं होणार. अभि दादा, आज स्लॅबचं काम नाही व्हायचं का? ते मटेरियल नाही ना. मग घे ना मागून. आधीचे पैसे बाकी त्यांचे द्यायचं, त्यामुळं राहिले ते. तू सरांची बोलला का? साहेबांना फोन लावला होता पण ते उचलून झालं. मी बोलतो सरांची. बर. चला जॉगिंगला जाऊ आता. आत्ता मग व्यायामाला वेळ असते व्हय. हे एका दिवस राहू द्यायचं की. का? खायला प्यायला लागतंय ना. हा मग मला तसं व्यायाम लागतो. चल भेटतो दुपारी. हा रामभाऊ चल येतो मी. तिच्या गेली खड्ड्यात रिक्षा. येऊ का साहेब? हो 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 बापू, या 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 बसा. नाही मला जरा घाई आहे. काय बापू, अहो चहा तर घ्या. नाही चहा नको, मला खरंच घाई आहे ना. बातमी कळली बर का लतिकाच्या लग्नाची. अभिनंदन तुमचं. देवाची कृपा आहे. पण लतिका तर आज उशिरा येणार आहे. होय अहो, म्हणून तुम्ही आलो ना. पैसे काढायचे होते. किती? 20 लाख. 20 लाख? हा उद्या बैठक आहे, म्हटलं असलेले बरे ना. अरे बापरे, अडकली खड्ड्यात वहिनी रिक्षा. अरे देवा, लती उतर बरं जरा. भाऊजी आता बघा बरं निघती का काय गाय? वहिनी तुम्ही या खाली. चुकलं. या बरं तुम्ही मागून धक्का मारा बघा. बघू निघते का? नाही वहिनी, नाही लय मोठा खड्डा आहे. तुम्ही बसा वहिनी आतमध्ये. बघ तुम्ही कोणी मदतीला आहे का? चालते. वहिनी आम्ही आला बघा. अगं बाई बरं झालं. काय झालं मामी? काय नाही रे बाबा, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. चाक अडकलं. घ्या बापू, 20 लाख आहे. साहेब लतीला तेवढं सांगू नका बरं. असं कसं होईल बापू, आज ना उद्या कळणारच ना तिला. नाही अहो, कळेल तेव्हा कळू दे की, आत्ता नको. ठीक आहे, नाही सांगणार. येऊ मास्तर, अहो तुमची सगळी पुंजी काढली तुम्ही. साहेब, माझी सगळी पुंजी माझ्या लेकी येतो. भगवान दादा हा उचला जरा. इकडे वा वहिनी. नाव जरा पुढं. नाही साहेब. हँडल लॉक नाही ना? नाही हा. मारू नका. जाईल. गिअर मध्ये नाही ना भगवान दादा? नाही. हा. थांबा तुम्ही दादा, थांबा. अरे बापरे.
दादा बर हा नुसत्या शक्तीचा नुसत्या युक्तीचा फायदा नाही, दोन्ही बरोबर पाहिजे. लहानपणापासून वाटत होतं तुमच्या दोघांचं लग्न होईल म्हणून. या जन्मात तर नाही. घ्या पुढे घ्या रिक्षा. मला पण काही हौस नाही याच्याशी लग्न करायची. हा कोण मोठा मतनाचा पुतळा आहे, गेला उडत. आता काय हो भाऊजी, काय झालं आता परत? क्लास बाहेर तुटली वहिनी. अरे देवा, खरंच नकटीच्या लग्नाला ना. भाऊजी मग आता काय करायचं? आता काय वहिनी, तुम्हाला इथून पायी पायी जायला लागल. मला नाही वाटत इथून लवकर तुम्हाला काही भेटल म्हणून. लते चाल बाई उतर. चाल लवकर. अगं आहे, मी काय म्हणते, देवाला कुठून मी नमस्कार केला तर पोचतो ना. मग आता इथनच करूया ना. अगं बाई लते, वटी भरायची वटी. चल, वटी तर सवाशनी भरतात ना. लते तुझं व्यायाम व्हायला पाहिजे, तू बारीक व्हायला पाहिजे. चाल लवकर. अगं आहे, ऐक ना, तुला माहितीये ना मला व्यायाम करायला नाही आवडत. लय घाम येतो ग. लती आता 2 देऊ का? चाल लवकर. अरे कवा क्रिकेटच्या फॅट डोसक्यातून तुला जर जायचं का तुझी तुमच्या? पोरं इथं आली ना खेळायला, आई शपथ एकेकाच्या तांगड्या दोघं मला हातात माहिती, घेणे. तू मागे नाही हटणार, तू पुढे जाणार, मला माहिती. गावात स्पोर्ट अकॅडमी मात्र झाली पाहिजे. आपली पोरं मोठी होऊ दे, गावाचं मस्त नाव करू दे. कसलं ते अकॅडमी फॅकॅडमीचं खोल रे. लग्न करावं, आम्हाला नातवंड द्यावी. त्याच्या आधी जरा शेजारी बघावं ना डोळे फाडून. आपली जी बायको होणार आहे ती कशी मिस फिट आहे. लतिका बायको नाही माझी. आम्ही तर लहानपणापासून हेच ऐकू राहिलो. चाल लते पटापटा. ए आय माझे नाही होत गो. चाल लवकर बाई. आय दमायला होतं ना ग, थांब ना जरा. अगं बाई पावसा पाण्याचे दिवस आहे, आपण अडकू ना बाई इथं. चाल लवकर. ए आय माझ्याने नाही होत आता. लते कोणाची माझी बाय. चाल लवकर. चाल चाल चाल. अगं हळू चाल की थोडी. गुरुजी, देवी आई, आमच्या लतीचं लग्न नीट पार पडू दे बाई. लते चल प्रदक्षिणा घालायला जाऊ. तू हो पुढं, मी आले. बस. देवी आई, तूच मला जन्माला घातलंस, तूच मला हे असं बनवलंस. आता मी काय करू? बापूंना हवंय माझं लग्न व्हावं, आईला माझ्या अंगाला हळद लागायला हवी आहे. बिचारी माझी आई ना कुठं हळदी कुंकवाला जात ना जावं बारशाला. बापू तर हाय नाही ते सगळं हुंड्यात देणार आहे. आता तूच सांग, मग ते कसे जगणार? मी नाजूक नाही, त्याची शिक्षा तू बापू आणि आईला कशाला देती?
सगळ्यांना कंगाल करून मला सासरी नाही ग जायचं. आता तूच सांग मी काय करू. ते लतीसारखी पोरगी शोधून सापडायची नाही. हो लती हो, नाही मी तिचं लग्न ठरलं बेसच झालं. माझी सून होणार होती ना, आता दुसऱ्याच्या घरी जाणार. काही लय दुखतंय बघा माझं. त्याला सांगू का, तुम्ही लाडून ठेवले त्याला. माझ्यासारखं नाही, या लाडून कवाच कानाला धरून बावल्यावर उभा केला असतं त्याला. पुन्हा बरोबर त्या ढोली बरोबर. पण बाई, मोठी माणसं बोला त्यानं, मग मध्ये बोलू नये, कळलं का? जाता जाता कानावर पडलं, पण ती ढोली. मा असं नाही बोलू, आपल्या घरचं खाते का ती? तसं नाही, मग पण अभिमन्यू भाऊजींसाठी म्हणताय ना तुम्ही. मग भाऊजींच्या नखाची तरी सर आहे का तिला? आता भाऊजींना कशी हवी? एकदम सुंदर, नाजूक, कमनीय बांध्याची, तिच्याकडे पोरं वळून वळून बघतील. आणि अशी कोण आहे म्हणे? आता आपल्या गावात तर अशी एकच आहे की तुझी धाकटी बहीण. नाही, पण फक्त माझी बहीण आहे म्हणून नाही म्हणत मी. हो, आमची कामिनी आहे ना, ती मिस नाशिक आहे ना, आणि तिला ना व्यायामाची वगैरे आवड आहे. भाऊजींचं तिचं पटत सुद्धा. 10वीत होती नाही का, तेव्हापासूनच थोडं यायला लागले तिला. आम्ही तर अरे मा आजचा दिवस जरा भाकऱ्या थापशील का? आशील शेतावरून आणि अभिल पळून. हा जा पळ. नाही पळ. घरच्या उभी नको आपल्याला. ही हेमा इकडची गाडी तिकडे करत नाही. आणि तिची ती बहीण ती काहीतरी हाय म्हणाली ना, मिस नाश. म्हणजे ती अजून डोई जड होणार. एक इथं हाऊस पिटली बाई, नको ती. काय का म्हणे, लोक मान वळू बघते तिला. हाय कामिनी. पाहिलं का पब्लिकने वळून वळून माझ्याकडं. हो मग माझ्याकडे वळून वळून बघणार नाही असं एक बी पोरगा अजून जन्मालाच आलेला नाही. उगाच नाही काही मी मिस नाशिक झाली आणि ते बी 3दा. अजून बघतात का? हो मग काय रे? दीदीचा फोन आहे. बोल दीदी. अगं माझी बहीण या घरची सून म्हणून नको म्हणतात आत्याबाई. का नको? आता तर तू येच या घरची सून म्हणून. आपण दाखवूच ना त्यांना, बहिणी बहिणी जावा जावा मिळून काय करतात ते. हा तुला कामाला आता लाव माझ्या दिराला गळाला. लावलंच म्हणून समज की. चल. अरे बाप काय भारी आहे. हँडसम आहे ना मग. ऑनलाईन सेन्सेशन. त्याच्याकडं बघायचं नाही. तुझं बनर दाजी येते. अगं पण ते बघतोय कुठं तुझ्याकडं. म्हणून तर ना माझी नजरच हटणं झाली आहे त्याच्यावर. जा घरी. विराट अभिमन्यू. कामिनी तू कुठं इकडं? जॉगिंगला आलेले. अरे वा, हा चांगलंय की. ए, तू ते स्प्रिंट लय भारी मारतोस रे. मला जमतच नाही.
शिकवशील का मला? मग त्याला काय अवघड आहे, फक्त बॉडी बॅलन्स पाहिजे. हा. हा ये इकडं. हा. हे बघ 2 पाय तेवढं अंतर घ्यायचं. एवढं ठीक आहे. हा टाचा टेकायचं नाही, पूर्ण बॉडीचं वजन इथं. आणि आता 1 2 3 स्टार्ट. सावकाश. अवघड आहे थोडं. मी काय म्हणतो, आपण साधं जॉगिंग आधी शिकू. चालेल. हा. शक्यतोवर ना पाय 90 डिग्री ठेवायचे, मग इफेक्ट बरोबर येतो पायावर. लेग्सला असतं की ओके ना. चल झालं माझं, मी जातो, देवळात जायचं. बरं. चल तू पण देवळात. नाही ना ग, का? हेडीच प्रॉब्लेम. येतो. खरंच इतकं महत्वाचं असतं का ग हे लग्न? आणि जर असल तर मग तू माझ्या आयुष्यात असा पोरगा का नाही आणलास ज्याच्या मनगटात दम असल, जो माझ्या आई बापूंना रिस्पेक्ट करल, त्यांना चांगलं वागवल आणि आशीर्वादाशिवाय त्यांच्याकडनं एक बी दमडी घेणार नाही. सांग ना आई, असा पोरगा का नाही आणलास माझ्या आयुष्यात? आता जे हाय सगळं तुझ्याच हातात आहे आई. अरे अभि तू लग्नाला यायचं बर का, काही कारण सांगू नको मला. हा तारीख ठरली ना कळवते तुला. येऊ ग मामी. हा हा. तू का नाही बोलली का त्याच्याशी? काय बोलू? अगं बोलायचं काहीतरी, लग्नाबद्दल सांगायचं ना. तू सांगितलंस ना, आणि तसं बी घरीच त्याला कळलं होतं. अगं जावई बापूंबद्दल काहीतरी सांगायचं. अगं आहे, मला अजून काही नीट माहित नाही, त्याला काय सांगू? अगं काढायचा काहीतरी विषय. आता किती वर्ष झाले तुम्ही एकमेकांशी बोलत नाही बरं? तो नाही बोलत. आणि मग तू का बरं ग चिपटवलं सारखी उभी होती? तू फक्त मलाच बोल. तो तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे की नाही, मग आपण बोलावं, त्यात कुठं बिघडलं बरं? बर, नंतर बोलेल. हे ऐकून म्हातारी झाली मी आता. तुमच्यातली तेड कवा सुटणार ना, परमेश्वरच जाणो. देवी आई एकमेकांशी चांगलं वागायची बुद्धी दे बाई यांना. चाल. हा घ्या तुमचा चहा, अभिलाषाचा उफाळा. घे. हंबीरराव आणि दौलत मधून आडवा विस्तूत जात नाही. ते दौलतला भीक पण नाही घालणार. पण त्याचा बाप आजारी आहे, त्याला रोकड पाहिजे हे त्या दौलतला माहिती. त्याला पैशाची गरज आहे. यात जर त्या हंबीररावला दुसरं गिराईक लागलं नाही ना, तर तो जमीन पण देईल त्या दौलतला. म्हणून त्याने जमिनीचा भाव पार पडून मागितलाय. बाकी सगळं मी करीन रे, पण पैसे नाहीत माझ्याकडे. पैशाचं नको टेन्शन घेऊ, करू ना आपण मॅनेज काहीतरी.
2 वाजले हे मात्र राहिलं कुठं? येतील. एवढी अमाऊंट काढायची असेल तर सर चेकबुक लागेल आपल्याला. चेकबुक? आपण चेकबुक विसरलो मी आणायला. सॉरी सर, पण चेक शिवाय आपण एवढी मोठी अमाऊंट नाही काढू शकत सर. आता माझेच पैसे काढायला माझ्याचकडे चेक मागताय राव तुम्ही. सर बँकेचा नियम आहे तो. अहो तुमची बँकेचे नियम का राव चुलीत? तिथं माझा बाप दवाखान्यात ऍडमिट आहे. पैसे द्या मला. सर सर तुम्हाला मी देते पैसे, पण तुम्ही नक्की कुणाबरोबर तरी चेक पाठवाल का? पाठवाल ना. बरं द्यायचं. अहो आपले जुने कस्टमर आहे. कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे? लाईव्ह स्कॅनला 2 दिवस झाले मॅडम. आणि ते डॉक्टर देशमुख तपासाला येत नाही हो अजून. आणि लोकल डॉक्टरला काही बी कळत नाही त्यातलं. डॉक्टर देशमुख म्हणजे तेच का जे जिल्ह्यातून येतात? हा तेच. ते माझ्या ओळखीचे आहेत. हो लय बिजी आहेत ते. आणि माझा म्हातारा एवढा वयस्कर आहे की त्याला तिथून हलवू नाही शक्य नाही हो. हॅलो डॉक्टर देशमुख का? मी लतिका धुमाळ बोलते. हो 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 मी बरी आहे. डॉक्टर ते तुमच्याकडे ना आमचे एक ओळखीचे कान्होजीराव म्हणून एक पेशंट आहेत, ते ऍडमिट झालेत. तर जरा प्लीज तुम्ही लक्ष द्याल का? हो हो म्हातारा माणूस आहे. हां हो प्लीज. थँक्यू डॉक्टर. काय म्हणले? होईल ठीक सर, काही हरकत नाही. या. अहो काय सांगू मॅडम तुम्हाला, समजे डॉक्टर झाले, हाकीम झाले, वैद्य झाले, पण काही बी फरक पडत नाही म्हाताऱ्याला. काळजी नका करू, डॉक्टर देशमुख भारी आहेत. त्यांच्याकडे कुणी बी पेशंट गेला ना की असा बरा होऊन येतो. हो खरंच? लय बरं होईल मग. ठीक आहे. अहो पण तुम्ही नक्की चेक पाठवाल ना? शब्द दिला ना तुम्हाला. काय काळजी नका करू. अहो मोजून तरी घ्या. अहो कशाला लाजवताय मॅडम? आता तुमच्या हाताने दिल्यावर कशाला मोजायला पाहिजे? काय हॅलो. ओ काका कुठे? इथं केव्हाची वाट पाहू राहिलो ना प्लॉट जवळ. अरे आलो 5 मिनिटात आलो. हा मॅडम धन्यवाद. आलो. हॅलो हॅलो हॅलो. हा येत आहे काय? हा येतंय. तुला नाही काय आहे? हा हॅलो शिरपतराव. हा बोला. हा येत आहे ना? हा तुम्ही म्हणाल तसं उद्या संध्याकाळी. चालेल. हा नाही काय प्रॉब्लेम नाही. आणि सज्जनराव बी येतील ना? नाही म्हणजे ते लतीला भेटतील, तिच्याशी बोलतील. आमची काही बी हरकत नाहीये. शेवटी संसार त्या दोघांना करायचा आहे ना. चालेल. मग उद्याच फक्त समजू ना? हा लक्षात आहे माझ्या. हुंडा 20 लाख, मुलाला स्कूटर, सोन्याची चेन, रुखवतामध्ये फर्निचर, आईसाहेबांना पैठणी आणि तुम्हाला सोन्याची अंगठी. हा आणि लग्नाचा दोन्ही बाजूचा खर्च बी आमचाच. नाही हो, पोरीच्या सुखापेक्षा आम्हाला काही बी जास्त नाही. हा ठेवू का मग? एवढं सगळं द्यायचं? हो पण कसं होणार? करू काहीतरी. ते आलं वाटतं. काका अरे उत्तमचा पोरगा ना तू? होय. इंजिनियर आहे तू? हा मग हे काय स्पोर्ट अकॅडमी? पॅशन आहे माझं. अरे बाबा पण उत्तम नाही म्हणल. नाही त्याचं काही टेन्शन नाही. मी लोनचं केलं ना, होईल ना. लोन? नाही बाबा, तो पतूर थांबायला वेळ नाही मला. नाही होईल, काही काळजी नका करू. नाही बाबा, हे बघ मला उद्या परवापर्यंत पैसे पाहिजे. 40 लाखाचा व्यवहार आहे आणि व्यवहार करण्यापूर्वी किमान 20 लाख रुपये तरी रोकड कॅश पाहिजे मला. अरे बाबा आपली जमीन आहे 70-80च्या पुढे जाईल. आणि काय आहे, अर्जंट गरज आहे ना, म्हणून तर कमीच्या लो रेट मध्ये द्यायचं ठरवलंय ना मी.
आणि आता कमीच्या लो रेट मध्ये द्यायचं ठरलं तर मग पार्टी पण तशी अर्जंट कॅश देणारी पाहिजे ना. अहो आम्ही करतो ना. 2 दिवस द्या आम्हाला फक्त. हा 2 दिवस हा बरं ठीक आहे, दिले 2 दिवस. आणि 2 दिवसात नाही झालं मग नाही, मग आहे दौलत. मग दौलत बरोबर व्यवहार करावा लागेल मला. पहा मग तुम्ही 2 दिवस चालेल करा विचार. येऊ का मग? चालेल 2 दिवस. हुंड्याचे 20 लाख बी द्यायचे आणि ते काय मागतील ते बी द्यायचं. हा देण्या घेण्याची बैठक तर उद्या आहे ना. पण बैठक नावाला आहे. त्याने आधीच सगळं कबूल करून घेतलंय आणि मगच होकार दिलाय. हुंड्याचे 20 लाख तुम्ही फंडातून काढले, पण बाकीचा खर्च तो तर आहेच ना डोसक्यावर. बस्ता, मानपान, सोनं नाणं, याच्यासाठी पैसा कुठं आणायचा? आहेत माझ्याकडे, शेव केलेत मी. माझ्या बांगड्या नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. तिचे शेव केलंय ना, त्यातनं होईल काम. माझ्याकडं बी घर खर्चातनं वाचवलेले 5-7 हजार असतील बर का. अहो, तुम्ही नका काळजी करू एवढी, होईल सगळं नीट. का हो? आपल्याला तिला नीट नांदवतील ना ते? नाही म्हणजे सासरची मंडळी पैशाला लईच हापापलेली दिसतात. अहो लतीची आई, लतीला नांदायचंय जावई बापून बरोबर. ते नीट आहेत ना, मग झालं तर सगळं काही नीट होईल. तुम्ही नका काळजी करू. हं? लोनची चौकशी करायची होती. लोन हा स्टार्टअप. स्टार्टअप लोन त्यांच्याकडे. लोन स्टार्टअप. कधीपर्यंत कळेल? उद्यापर्यंत. पेपर बघते ना. पाणी. थँक्यू. मॅनेजर शेवटची. नमस्कार सर. नमस्कार. स्टार्टअपसाठी लोन हवं होतं, त्या संदर्भात बोलायचं होतं. 1 मिनिट. लतिका, हा सर. या लोन डिपार्टमेंटचे तुमची फाईल द्या यांच्याकडे. दिली आहे सर. गुड. यांनी रिपोर्ट दिला की कळवतो तुम्हाला. सर थोडी घाई होती, तुम्ही लक्ष घातलं तर बरं होईल. हो 3-4 वर्किंग डे लागणारच आहेत ना. हां पण बघा ना, काही जमलं तर थोडं प्लीज. ओके. लतिका, यांचा रिपोर्ट मला आजच दे. हो. ओके. यांचा नंबर आहे ना आपल्याकडे? नंबर आहे ना फाईल मध्ये. लिहिलंय सर. खरंच थोडी घाई आहे, बघा प्लीज. सॉरी. बँकेचे नियम आहेत ते आहेत, त्याला आम्ही काही करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही कळवा मला सर. ठीक आहे, कळवतो. थँक्यू. सर त्याची परमनंट नोकरी आहे आणि हे IT पेपर बी अपडेटेड आहे. तू असं कर, त्यांचं अप्रुव्हल लेटर तयार कर. आपण सोमवार मंगळवारी करून टाकू. मग मी कळू त्यांना की त्यांचं लोन अप्रूव्ह झालंय म्हणून. हा कळव ना, कळवून टाक.
मी जरा बाहेर जाऊन आलो हं. कुणाचं स्वप्न पूर्ण व्हायला हातभार लावणं लय पुण्याचं काम आहे आणि हे पुण्य मी नक्की करणार अभि. अभ्या काय म्हणले बँकवाले? काय त्यांचे बँकेतनच फोन आहे. हॅलो. हॅलो अभिमन्यू सर. हा बोलतोय. सर बँकेतनं बोलतेय. मंगळवार बुधवारपर्यंत तुमचं डिस्बर्समेंट होऊन जाईल. थँक्यू. ओके. थँक्यू. हे यार मंगळवार बुधवारपर्यंत मिळेल म्हणते डिस्बर्समेंट. बुधवार तोर तुझ्या बापाकडून घेऊ. आप्पा ए तुझा इगो मध्ये नको आणू. तुझं तुझ्या बापाशी नाही पटत. अरे पण हे तू तुझ्यासाठी थोडी करतोय, आपल्या अकॅडमीसाठी करतोय. आपल्या पोरांकडे बघ, त्यांच्यासाठी विचार. हा बोल की. बापू तुम्ही 20 लाख काढलेत. तुला कोणी सांगितलं? मी या बँकमध्ये काम करते बापू. तू ये घरी ये मग बोलू आपण. बापू मी काय तू म्हणतो. ये घरी ये मग बोलू. अभि काय झालं का मोटारीचं? हा बशिली हा हा काय फोन केला होता? आहा हे ते बोला काय काम होतं? ते पैसे म्हणजे तुमच्या म्हातारपणाची सोय होती बापू. अगं नोकरी आहे की माझी. किती? फक्त 8 महिने. नंतर पेन्शन बी मिळेल. त्यात काही नाही होणार. सगळं काही होते पोरी. आता तुम्ही दोघी आपापल्या घरी गेलात की आम्हाला तिघा म्हाताऱ्यांना किती खर्च येणार आहे असा? तरी तुम्ही फंडातले पैसे काढायलाच नव्हते पाहिजे बापू. अगं मी ते मागच काढले होते, तेव्हा जुळलं असं वाटलं होतं, पण नाही जुळलं. योगायोगाच्या गोष्टी असतात त्या. आणि त्यानंतर मी बँकेतच ठेवले होते. हा कारभार तुम्ही न सांगता केलात ना? आता सांगितलं असतं तर निष्करण वाद नसता झाला वय. बापू तुम्ही ऐकत का नाही? तुला पोरं बाळ झाली ना की मग कळल तुला. आता नाही कळणार. आणि तुझं लग्न ही माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. लय खस्ता खाल्ल्या गो माझ्या नाथात. आता तू नाट नको लावय. हे बरं ऐकू आलं तुला आजे? हा लते लते हे बघ आता चर्चा नको. हे बघ आनंदाचा प्रसंग आहे की नाही. अगं तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. अगं तुझं लग्न काही स्वप्न आहे नाथाचं. आता वेळ लागला पण होत आहे ना पूर्ण. तू कशाला खुसपट काढी ती? तुला स्वतःला तरी पटतंय का हे? हे पाय तुझा आहे तुझ्या सासरी, आमचं आम्ही पाहून घेऊ. पैसे तर लागतात ना आजे. लते पैशानं समाधान विकत घेता येत नाही पुढे. आणि तुझं लग्न माझ्यासाठी लय समाधानाची गोष्ट आहे. तेवढं माझ्यापासून नको घरावून घेऊ. आता ठरलंय ना सगळं, जुळलंय ना. होऊ दे ना. ते 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 ते
20 लाख? अरे का दारात पैशात झाड लावले काय मी? 4 दिवसात परत करेन मी आप्पा. कुठून? आहे माझं सेव्हिंग तसं 1-1.5 लाख. उरलेले तुम्ही दिले तर. मी तरी कुठून देणार? कशी येणार माझ्याकडे? आप्पा 1 आठवड्याचा प्रश्न. आठवड्याभरात करेन मी मॅनेज सगळं. प्लॉट गेला हातचा तर परत गावणार नाही. माझे दागिने विकले तर? गपाव तुम्ही, त्रिधन आहे तुमचं ते. एक तर ऊस लावेले आत्ताच, मोटर बसवेले, कमी खर्च आहे माणसाच्या माग. हा बोल रे, आला होता का बाहेर बंद? अरे मग बोलून घेऊन चालू कर ना लवकर. चालू झाली मला सांग. हा ठेव. नाही काहीतरी करायला पाहिजे. वावर विकलं तर? काय रातची उतरले नाही का अजून? त्या दिवसा बी सुरू केली आहे. अहो आता तो करून बघायचं म्हणतोय ना प्रयत्न, तर बघू दे की झालं स्वप्न पूर्ण तर. हे बघा, मी जमीन अजिबात विकणार नाही सांगून ठेवतो. मोठ्या कष्टानं कमावलेली जमीन आहे ती. आणि बघा, त्याला आपला नाद पुरा करायचा असं ना, आपापल्या जीवावर करायचा. आणि ते नाही जमलं ना तर भरपूर शिकवेल मी. गपचिप नोकऱ्या करायच्या. हा पण नोकरी करतोच आहे की तो. कुठे म्हणतो सोडतो म्हणून. आणि आपण पण थोडी मदत करायला पाहिजे ना. तसंही जमीन आमच्या आजाचीच आहे. ए, आज्याची जमीन किती होती? 2 एकर होती. या रक्ताचं पाणी करून 2 एकराची 45 एकर केली. किती? 45 एकर 2 एकराची. मग ते 2 एकरातली 1 एकर विकून टाकू ना. 1 एकर मध्ये काम होईल आब्याचं. बस लय बोलले. मी जमीन विकणार नाही. मराठीत समजत नसेल तर इंग्रजीत सांगतो. वावर इज आवर पॉवर. जमीन आई आहे आमची. जर का आमच्या आईला इकायच्या गोष्टी कोणी घरात केल्या, याद राखा, गाठ माझ्याशी. लते, लते अगं तुझं मन कळतंय मला. पण जगाची रीत असते ही पोरी. असं नाराज होऊन कसं चालेल सांग बरं. असं का करताय बापू? मी राहीन ना तुमच्या दोघांबरोबर. अगं लोक काय म्हणतील? त्यांचा काय एवढा विचार करायचा? अगं असं काय करते? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा विचार करावा लागतो. आणि आमच्या सुखाचं काही मोल नाही व्हाय तुझ्यापाशी. बापू अहो असं का बोलता? आहे ना. मग पोरी कशाला एवढा विचार करते? खुश राहा. तू खुश आहे ना या लग्नानं? बापू लग्नासाठी मी होकार दिला म्हणून जोक वाटला का? असं का म्हणते? अहो बापू 34 वेळा नकार आलेल्या मुलीला अजून काही चॉईस असतो का? तसं नाही, पण मला खरं खरं सांग, खुश आहे ना तू? तुम्ही खुश आहात ना बापू? मग मी बी खुश. अगं पोरगा खरंच चांगला आहे. बापू माझं लग्न झाल्यावर तरी तुम्ही या नाही जाल ना गावात शुभ कार्याला? लोक माझ्या लग्नाचं विचारतात म्हणून 5-6 वर्ष झाली.
तुम्ही कुठेच गेला नाही. आधी पत्र टाकायला जायचात किंवा लोकांशी बोलायचा, त्यांची खुशाली विचारायचा. आता फक्त टपाल टाकून येता, कुणाशीच बोलत नाही तुम्ही. जिथं जाल तिथं लोक एकच प्रश्न विचारणार, काय मग तुमच्याला तिथं लग्न ठरलं का? बापू तुम्ही लोकांना टाळता. त्यामुळे नाही ग, माझं काम लय वाढलंय. माहितीये बापू, एक सांगू, माझ्या लग्नाला होकार आला म्हणून तुम्ही खुश आहात, पण हुंडा देऊन मला लग्न नाही करायचं. आता परत तेच का? बापू तुमच्या म्हातारपणाचा आधार आहेत ते पैसे. अगं फांटाच्या पैशाचं काय घेऊन बसली तू? ते महत्वाचं नाहीये, येळ महत्वाची. ती नाही येणार परत. आणि होकार बी. असं नको बोलू बाळा. अगं हा सगळा नशिबाचा खेळ असतो. हे बघ, नशिबात जे असतं ना ते कोणी बी घेऊ नाही शकत. सज्जनरावांचं बी ही मागच्या जन्माचं काहीतरी देणं असं ते ह्या जन्मात देतोय. हे बघ, माणसानं नेहमी द्यावं, दिल्यानं माणूस लहान नाही होत. तू नको त्याचा एवढा विचार कर. तू तुझं पार्लर फिरलर काय असेल त्यावर. अगं उद्या बैठकीला पाहुणे येतील, सज्जनराव बी येणार आहेत. मी आपल्याला सांगून येतो उद्याच्या बैठकीचं. आलोच मी. मी ते आभ्याला गप्पा बसावं मी, तोंड पण ठेवा जरा. हो, आज काय करताय? पोटचं लेकरू आहे, एवढं म्हणते तर करू दे की त्याला प्रयत्न. आणि चुकला तर चुकू दे ना, डोक्यातलं खूळ तरी जाईल, नाहीतर आयुष्यभर झुरत राहिलो पोरग. 6 महिन्यांनी ईस काय 40 लाख रुपये देतो, पण आता अवघड. 6 महिन्यांनी प्लॉट नाही ना राहणार. विकेने एवढी मदत केली, चांगला रेट भेटतोय. अरे तर मग हा नाही तर दुसरा घे. ही जागा मोक्याची आहे नाही. आणि इथं जर अकॅडमी चालली ना तर तुम्हाला ते नदीकडे वावर घ्यायचं, त्याला मी देतो पैसे. अरे बाबा, पण आता उचलून 20 लाख आणू कुठून? असा चेहरा नको ना रे पाडू पोरा. अहो बघा ना, काही जमतंय का? एवढं स्वप्न आहे त्याचं. तर तुम्ही म्हणले इंजिनियर हो, इंजिनियर झाला की नाही, क्रिकेटीचं नाव सुद्धा नाही काढलं. मग तुम्ही म्हणले नोकरी कर, करतोय की. आयुष्यात कधी काही मागितलं नाही त्याने. आता एक स्वप्न आहे त्याचं, ते पूर्ण करायला मदत नको का करायला आपण? अरे हो, पण आता 20 लाख उचलून देईन कोण? मी देतो पैसे. लते, लते, काय ग, काय केलंस? गव्हाची खीर बापूंना लई आवडती ना. बघू. लते, तुझ्या हातात ना अगदी अन्नपूर्ण आहे बघ. माझ्या खानावळीचं नाव बीच ठेवणार, अन्नपूर्णा. हो का? नाही बापू, नाही, तुमचे पैसे नाही घेऊ शकत. अरे त्याला काय झालं? मला आता पैसे लागतील ते लतीच्या लग्नात, तोर पडून राहतील. त्यापेक्षा तू वापर ना, तुझं बी काम होईल की. नाही, प्लॉटचं होईल ना माझ्या काहीतरी, बघू, काही टेन्शन नाही. असं काय करतो? माझा विश्वास आहे तुझ्यावरती. तू लय मोठं काहीतरी चांगलं करशील पाय. हे आप्पा, अरे तू सांग नाही आला. अरे 4 दिवसाचा प्रश्न आहे, काय नाही होत 4 दिवसात. नको भाऊ बापू, एक तर आपलं लतीचं लग्न जमता जमत अरे नव्हतं. आता जमलंय की, पण आणि हे पैसे मला लग्नाच्या आदल्या दिवशी पाहिजे. हो वहिनी, अहो तुम्ही तरी सांगा याला. आता मी काय बोलू बापू? खरी माझ्याच घरी यायची ती, का परक्याच्या घरी जाणार? आहे. अजून कुठे वेळ गेली? लग्न झालं नाहीये. तुम्ही काय दिवसा घ्यायला लागले का आता? हिमा, अबे विचार कर अजून. दादा, तू जरा आत जाय बर. वय वय, घेऊन जा त्याला आतमध्ये घेऊन जा. अभ्या अशी पोरगी मिळायची नाही. अभ्या हिरा एकदम. अभ्या विचार कर.
काय हो त्या डब्बीत काय दिसलं तुम्हाला? प्रांजळ मन. मग घ्यायची होती ना करून. राखी बांधायची ना मला ती लहानपणी, म्हणजे बहीण झाली ना. ते सगळं जाऊ द्या. तुम्ही की नाही एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात जर कोणी सून म्हणून येणार असेल तर फक्त माझी बहीण. बस. होय. घर लिहून देऊ का विचार त्या प्लॉट मालकाला? नाही ना, रोकड पाहिजे त्याला. आप्पा, अरे मी फरक आहे का तुम्हाला? हा? अरे पण नको ना भाऊ, तुझ्या पुरीच्या लग्नाचे पैसे येते. नाही, बरोबर बोलतोय का? हे बघ पोरा, तू ऐक माझ. तू हे पैसे घे आणि लतीच्या लग्नाच्या आधी मला परत कर, म्हणजे झालं. तुझं बी काम होईल का नाही? हे पाया ब्या, विख्याला सांग व्यवहार नीट कर म्हणा. हा, अभि, अरे आता उद्या बैठक होईल, मग बोलणी होतील, त्यानंतर गुरुजी मुहूर्त काढतील, मग साखरपुडा आणि मग लग्न. अरे 3-4 महिने जातीलच की याच्यात. आत्तावर उसाचे पैसे येतील ना, आणि काहीच नाही झालं तर ते पैसे देऊ लतीच्या लग्नात. काय हो, ठीक आहे, असं असेल तर हरकत नाही. नाही नाही बापू. भाऊजी, आता काय कुठं पळून चाललो का आपण? इथंच तर होत. येस तर. नाही बापू, माझं एवढं हे बघ, तू आता काय बी बोलू नको. मोठे जे सांगतायत ना ते ऐकायचं. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही. काय दरवाजा उघड. अरे दरवाजा उघड. अगो बाई, दार बाहेरून लावलं का काय? चुकून लागलं असेल. आज कसं चुकून लागलं? थांब पाहते. नाही नाही, मी बघते ना. चल. कुठं? कुठं म्हणजे? पैसे देतो ना आत्ता. हा मग. अरे शुभस्य शीघ्रम. चल 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 चल. बापू, काय चाललंय? तुमची नाही, माझीच बहीण येणार आहे घरी. जेवण आहे का? तेवढंच करा तुम्ही. गिळा आणि डोसा. येतंय काय दुसरं? कुठं निघालीस? बघते बापू, खरंच पैसे देत आहेत, नुसतीच पुंगी. ए ए अगं जेवायला तर दे. बापू तुमचे उपकार विसरणार नाही मी. राहू दे राहू दे. नाही, मी लवकरात लवकर परत कर. अरे माहितीये मला पोरा. अभि, लग्नाच्या आधी ना माझ्या लतीला अकॅडमी मध्ये घेऊन जाऊन चवळीच्या शेंगेसारखी कर. काय म्हणले का ते? म्हणलं आपल्या लतीला चवळीच्या शेंगेसारखी कर. म्हणजे ते सेक्सी का फेक्सी काय म्हणते ते? रामकृष्ण हरी. चवळीच्या शेंगेत काय ग सेक्सी? नाजूक मुली सेक्सी दिसतात. मला नाही व्हायचं चवळीच्या शेंगेवानी. उगा व्यायाम करून पैलवान नाही व्हायचं मला. फिटनेस साठी असतो व्यायाम. मन आनंदी असलं ना की फिटनेस येतो आपाप. हा, आणि मन आनंदी कशानं होते तुझं? गोडधोड खाऊन. गोड आवडता मला. काय करू? लते, अभि, आता ठरलं ना लतीचं लग्न. अरे मग बोला ना एकमेकांशी नीट आता तरी. नाही तर काय, माणसानं कसं खावं प्यावं एकदम आनंदात राहावं, नाही का? मला पण आवडत नाही चुकड्या पोरी. पाप्याचं पितर नुसत्या. हुक मारले तर उडूनच जातील. हे अभ्या, तू तुझ्या अकॅडमीत पैसे किती घेणार? जास्त नाही ठेवणार की. आपल्या गावातल्या पोरांसाठी 5,000. 5,000? ते बी लोखंड उचलायचं? चरबी जळती लोखंड उचलून. चरबी काही रोग नाहीये घालवायला. आपण रोगाचं कारण आहे ना. देवानच दिली. हा, हे बरं आहे. खायचं स्वतः आणि ढकलायचं देवावर. जन्मापासून तशी आहे मी. उगा खाऊन नाही झाले. आईच्या पोटात होते ना ते वजन पेलवत नव्हतं तिला. पार वाकली होती माझी आई. आता तुम्हीच सांगा, आईच्या पोटात व्यायाम करायला पाहिजे होता की काय? व्यायाम न करण्याची 10 कारणं पुस्तक लिही तू, पुस्तक. हे ते तू जा बरं काव्याच्या अकॅडमीत. येड लागलंय की काय मला? म्हणजे व्यायाम करणारी माणसं येडी आणि तू एकटी शानी. नाही तर काय, घाम काढायचे धंदे नुसते. आप्पा, नुसता घाम नाही हा, गॅसेस बी निघतात जिम मध्ये. एवढंच करा. टिंगल करण्यापेक्षा फिटनेस कडे लक्ष दिलं असतं ना, कधीच जमलं असतं लग्न. माझ्या लग्नाचं तुला काय रे? हा, तुझं तू बघ. आम्ही बघतोच आहे ना.
4 पावलं चाललं बसायचं, 4 पावलं चाललं बसायचं. आजीबाई ए लागतो मला दम. माझं मी बघून घेईन, तुझं तू बघ. हा बघतोच आहे. उगा कोणाच्या घरचं नाही खात मी. हा तू नकोच खाऊ कोणाच्या घरचं. मी तर म्हणतो तुझ्याही घरचं खाऊ नको. लंघन कर लंघन. 2 खाण्याच्या मध्ये करतेस ना मी लंघन. म्हणून आली रडायची पाळी. ए मी नाही रडत. हा बरोबर आहे म्हणा. तू कायला रडशील? रडतायत बिचारे बापून मामी. तू खाऊन पिऊन खुश. गिरणी चालू आहे तुझी. 34 वेळा केला ना कार्यक्रम. आला ना मला नकार 34 वेळा. पण मला पसंत करा म्हणून कुणाच्या दारात भीक मागायला नाही गेले.